नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 वार सोमवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. प्रयत्नांना फळ मिळतेच, फक्त धीर धरा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. भातकुली तालुक्यातील वेर्शे गावात 16 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. या पावसामुळे गावातील अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली. पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. या गावातील विजय विष्णूजी भांडे, सोमेश्वर हरिदास शेंद्रे, राजेंद्र गोवर्धन शेंद्रे, मीना प्रवीण ठाकूर, किसनराव भांडे, शालिकराम भगवानजी शेंद्रे, युवराज मिमराव शेंद्रे हे शेतकरी अतिवृष्टीमुळे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. त्यांच्या शेतात गुंतवलेले सर्व पैसे पाण्यात गेले. पीक पूर्णपणे जळालं. आता पुढे जीवन कसं चालायचं हा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर उभा आहे. याहून गंभीर म्हणजे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की गावचे पटवारी शेतात पंचनामा करायलाही आले नाहीत. फोन करूनही त्यांनी उत्तर दिले नाहीत. त्यामुळे सरकारकडनं होणाऱ्या नुकसान भरपाईचंही काय होणार आहे याबद्दल शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे हाक दिली आहे की या संकट काळात तातडीने मदत करावी. आर्थिक आधार दिला तरच या शेतकऱ्यांचे आयुष्य पुन्हा उभे राहू शकेल. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष नवमीला साजरी होणारी गोगा नवमी, ज्याला जहारवीर गोगा म्हणूनही ओळखले जाते, यावर्षीही बडनेरा येथे अतिशय हर्षोल्लासात पार पडली. गोगा महाराजांविषयी वाल्मिक समाजात प्रचंड श्रद्धा असून या पारंपरिक सणात शेकडो भाविक महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर आणि आकर्षक रोषणाईच्या झगमटात भव्य शोभायात्रेने शहरात एक वेगळेच जल्लोष अनुभवला. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष नवमी म्हणजेच गोगा नवमी. बडनेरा येथील जुनी वस्ती परिसरात गोगा नवमी उत्सव समितीच्या वतीने यंदा हा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. तिलकनगर परिसरातून आकर्षक रथात गोगा महाराजांची मूर्ती स्थापना करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, डीजेच्या तालावर आणि आकर्षक विद्युत रोषणाईतून ही शोभायात्रा काढण्यात आली. जुनी वस्तीतील गांधी विद्यालय, नवी वस्ती, समता चौक, जय हिंद चौक, जयस्तंभ चौक मार्गे ही भव्य शोभायात्रा पार पडली. शेवटी यात्रेचा समारोप बडनेरा झोन क्रमांक 4 मनपाच्या मैदानात धार्मिक विधी करून करण्यात आला. या शोभायात्रेत वाल्मिक समाज बांधवांसोबतच इतर धार्मिक भाविकांचाही मोठ्या संख्येने सहभाग होता. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तर पुरुषांनी ढोल ताशांच्या निनादात गोगा महाराजांच्या जयघोषात उत्सव रंगविला. तरुणाईने डीजेच्या तालावर ठेका धरत जल्लोष केला. कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता बडनेरा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गोगा नवमी हा सण उत्तर भारतात, विशेषतः हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमध्ये मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. महाराष्ट्रातही या सणाला वाल्मिक समाजात प्रचंड महत्व आहे. भाविकांच्या श्रद्धेतून बडनेरात साजरी झालेली गोगा नवमी ही त्याची साक्षच होती. बडनेरा येथे गोगा नवमी उत्सव किती मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. धार्मिक श्रद्धा, समाजातील ऐक्य आणि उत्सवी वातावरण यामुळे हा उत्सव अधिकच अविस्मरणीय ठरला. दर्यापूर शहर आज एक अनोख्या धार्मिक उत्साहाने दुमदुमून गेले. कावड यात्रेच्या निमित्ताने शहरातील रस्ते भक्तिरसात न्हाऊन निघाले. शहरातूनच नव्हे तर ग्रामीण भागातूनही यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व धर्मीय नागरिकांनी या यात्रेत सहभाग नोंदवून एकतेचा संदेश दिला. दर्यापूर शहर सकाळपासूनच कावड यात्रेच्या जयघोषात दुमदुमलेले पाहायला मिळाले आहे. संपूर्ण शहरभर भगवे झेंडे, ढोल ताशांच्या गजरात कावडधारी शिवभक्तांची तुफानी उत्स्फूर्तता दिसून आली आहे. फक्त शहरातूनच नव्हे तर ग्रामीण भागातून देखील हजारो भाविक यात्रेला उपस्थित राहिलेत. भक्तांच्या स्वागताकरिता शहरभर वेगवेगळ्या मंडळांनी व सामाजिक संस्थांनी स्टॉल उभारले होते. येथे फळवाटप, पाणी, चहा व प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सर्व धर्म समभावाचा सुंदर संदेशही दिसून आला. हिंदू, मुस्लिम, बौद्ध व इतर समाज घटकांनी यात्रेत सक्रिय सहभाग घेऊन एकतेची भावना दृढ केली आहे. यात्रेचे प्रमुख आयोजक यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कावडधारी भाविकांनी नृत्य, ढोल ताशांचा गजर आणि हर हर महादेवाच्या घोषणांनी वातावरण भारून टाकलेत. या यात्रेला मोठ्या प्रमाणावर गर्दी जमल्यामुळे दर्यापूर पोलीस प्रशासनाने चौक चौकात कडक बंदोबस्त ठेवला. त्यामुळे शिस्तबद्ध वातावरणात यात्रा पार पडली. संपूर्ण दिवसभर दर्यापूर शहर भक्तिरसात न्हाऊन निघालेत आणि कावड यात्रेच्या उत्साहात दुमदुमलेले दिसलेत. अमरावती जिल्ह्यातून दर्यापूर शहरामध्ये कावड यात्रा संपूर्ण आज निघत आहे. त्या पार्श्वभूमीवर पाहण्यासारखं आहे. दर्यापूर शहरामध्ये सगळ्यात महत्वाचं युवा वर्गांचा जो सगळ्यात महत्वाचा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे. तसेच त्याप्रमाणे संपूर्ण दर्यापूर शहरामध्ये कावड यात्रेसाठी संपूर्ण ग्रामीण भागातून संपूर्ण महिला वर्ग, पुरुष वर्ग संपूर्ण पाहायला येत आहे. त्याचप्रमाणे कावड यात्रेच्या आयोजनासाठी संपूर्ण पक्षांच्या माध्यमातून फळांचा सुद्धा वाटप केला जात आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण आज सकाळपासून मान्सून वारे असताना सुद्धा, पावसाळा सकाळपासून चालू असताना सुद्धा त्याचप्रमाणे आज कावड यात्रेचं दर्यापूर शहरामध्ये आगमन झालेलं आहे. सध्या सगळ्यात महत्वाचं दर्यापूर शहरामध्ये सगळ्याच युवा वर्गांचा आनंदाचा जोश असा पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे फळांचं सुद्धा वाटप केलं जात आहे. कॅमेरामन के साथ नासिर शाह, सिटी न्यूज. दर्यापूरची कावड यात्रा ही केवळ धार्मिक सोहळा नसून सामाजिक ऐक्याचा उत्तम आदर्श ठरली आहे. भक्तिभाव, सर्व धर्म समभाव आणि उत्साह याचा संगम झालेली ही यात्रा दर्यापूरच्या इतिहासात ही एक आदर्श ठरणार आहे. अकोट तालुक्यातील अंबोडा गावातून एक हृदय पिळून टाकणारी घटना समोर आली आहे. गावातील गरीब कुटुंबातील राहत्या घराची भिंत अचानक कोसळली आणि त्याखाली दबून 3 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचा ताफा दाखल झाला असून कुटुंबियांनी घराच्या नुकसानीबाबत तातडीने मदतीची मागणी केली आहे. अकोट तालुक्यातील अंबोडा गावातील वार्ड क्रमांक 2 मधील मजूर कामगार प्रवीण प्रकाश शिरसाट यांच्या राहत्या घराची भिंत रविवारी दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. या भिंतीखाली घरातील लहान मुलगी फक्त 3 वर्षाची शर्वी खेळत होती. भिंत कोसळताच ती खाली दबली आणि गंभीर जखमी झाली. कुटुंबियांनी तिला तात्काळ अकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्वीला मृत घोषित केले. तालुक्यातले आंबोळा गावातली ही घटना आहे. रविवार दिवस 2:30 ते 3च्या दरम्यानची गोष्ट आहे. हे भिंत पडून माझे नात मेली. तिच्या बापाचं नाव आहे प्रवीण प्रकाश शिरसाट. याला तोच मदत भेटली पाहिजे अशी तहसील विभाग, महसूल विभाग कार्यालयाकडे हात जोडून विनंती आहे की आम्हाला कोणती मदत भेटली पाहिजे. याकरता आम्ही हात जोडून विनंती करतो की आमच्या इकडे थोडी कारवाई करावी. या दुर्घटनेमुळे गावातील प्रत्येक कुटुंब शोकाकुल झाले असून घटनास्थळी पाहण्याकरिता ग्रामस्थांचा मोठा जमाव जमला. चिमुकली शर्वरीच्या मृत्यूने गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. घटनास्थळी पंचनामा प्रक्रिया करण्यात आली आहे. पटवारी संदीप देवडकर, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुणघरे, बीड जमादार ठोसरे मेजर यांचा ताफा तात्काळ दाखल झाला. पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. या दरम्यान शिरसाट कुटुंब अतिशय गरीब असल्याने घर पडून झालेले नुकसान तसेच चिमुकलीच्या मृत्यूनंतरचा भार पेलणे कठीण झाले आहे. त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे तातडीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. आज अकोट तालुक्यातील आंबोळा गावी फारच दुर्दैवी घटना झालेली आहे. वार्ड क्रमांक 2 मधील रहिवासी प्रवीण प्रकाश शिरसाट यांची मुलगी, जिचे वय अंदाजे 2 ते 3 वर्ष आहे, अशी मातीच्या भिंतीखाली दबून तिचा जागीच मृत्यू झालेला आहे. संबंधित घटना मन हेलवून टाकणारी असून माझं असं मत आहे की खास करून महसूल विभागाकडून या परिवाराला मदतीची गरज असून त्यांना मदत देण्यात यावी अशी मी आशा करतो. अंबोडा येथे घडलेली ही दुर्दैवी घटना गावातील प्रत्येकाच्या मनाला वेदना देणारी आहे. चिमुकली शर्वरीचा मृत्यू हा एक गरीब कुटुंबावर आलेला प्रचंड आघात आहे. प्रशासनाने अशा दुर्घटनाग्रस्त कुटुंबाला योग्य ती मदत करून आधार द्यावा हीच अपेक्षा. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नागपूरमध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 ने एक मोठी कारवाई केली. मॉरेस टी पॉइंट परिसरात सापळा रचून पोलिसांनी एका तरुणाला थांबविले असता त्याच्याकडून तब्बल 2 किलो 40 ग्राम गांजा जप्त करण्यात आला. या अंमली पदार्थाची किंमत अंदाजे 51,000 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आरोपी हा गांजा विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती मिळाली असून त्याच्या विरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 17 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 ते 10:30 वाजताच्या दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 चे पथक गस्त घालत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मॉरेस टी पॉइंट, फ्रीडम पार्क ते इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज, डीपी रोडवरील नाला परिसरात सापळा रचला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मिळालेल्या वर्णनाशी मिळता जुळता एक तरुण दिसून आल्यावर त्याला थांबून विचारपूस केली. पंचासमक्ष त्याने आपले नाव शेख शोएब शेख जमीर, वय 22 वर्ष, राहणार डाबकी रोड, भगतवाडी, गल्ली क्रमांक 11, अकोला असे सांगितले. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडील कथ्या रंगाच्या ट्रॉली सुटकेसमध्ये 2 किलो 40 ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची किंमत अंदाजे 51,000 रुपये एवढी होती. प्राथमिक चौकशीत आरोपी हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजा विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करून पुढील तपासासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत. या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे संजय पाटील, उपआयुक्त राहुल माकणीकर, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेत. गुन्हे शाखा युनिट क्रमांकाचे 5 चे अधिकारी व अंमलदार यांच्या संयुक्त कारवाईमुळे हा मोठा साठा पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपी इसम शेख शोएब शेख जमीर यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यात असलेल्या कथ्या रंगाची ट्रॉली बॅग चेक केली असता त्यामध्ये एकूण 2 किलो 40 ग्रॅम वजनाचा 51,000 रुपये किमतीचा गांजा जो प्रतिबंधित आहे तो मिळून आला. त्यावरून सदर प्रकरणी पोलीस हवालदार नजीर शेख यांच्या फिर्यादीवरून सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर छापा कारवाईमध्ये एकूण 53,000चा मुद्देमाल मिळालेला आहे. यातील जो आरोपी आहे शेख शोएब शेख जमीर हा मूळचा राहणारा अकोला भगतवाडी येथील आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या या धाडसी कारवाईमुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले की शहरात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी धडा शिकवण्याची तयारी केली आहे. गणपती बाप्पाच्या आगमनाला काहीच दिवस शिल्लक असताना नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील कार्यालयाने शांतता समितीची एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये गणेशोत्सवासह इतर धार्मिक सणाच्या नियोजनाबद्दल प्रशासनाकडून महत्त्वाचे मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या. या बैठकीत नेमकं काय ठरलं यासाठी पाहूया सविस्तर रिपोर्ट. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसील कार्यालयात नुकतीच एक शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीचा मुख्य उद्देश गणेशोत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रमांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखणे हा होता. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे होते. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, देवलापारच्या तहसीलदार पल्लवी जाधव, रामटेक पोलीस ठाण्याचे अधिकारी रवींद्र माणकर आणि शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते. या बैठकीत प्रशासनाने गणेश मंडळांना आवश्यक मार्गदर्शन तत्वे जारी केलीत. यात गणपती मूर्तींची उंची, मंडपाची जागा आणि आवाजाची मर्यादा यांसारख्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यास सांगितले गेले. नागरिकांना धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे अधिकार आणि कर्तव्ये यांची जाणीव करून देण्यात आली, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार टाळता येईल. आज रामटेक तालुका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी शांतता कमिटीची सभा या उपविभागाधिकारी श्री बरकत साहेब व PI मानकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी पार पडलेले आहे. तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळ, त्याचबरोबर पोलीस पाटील व या शांतता कमिटीतले सर्व सदस्य यांच्या समक्ष सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये पुढील 27 तारखेपासून 6 तारखेपर्यंत जो गणेशोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे त्या अनुषंगाने वेगवेगळ्या परवानग्या असतील किंवा हा गणेशोत्सव शांततेच्या मार्गाने कुठल्याही प्रकारचा कायदा व्यवस्था निर्माण न होता साजरा करण्याबाबतच्या सूचना सर्व गणेशोत्सव मंडळाला देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने गणेशोत्सव मंडळाने काय आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्याची आम्ही दखल घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने पुढचा गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव हा आपण खेळीमेळीच्या वातावरणात एक चांगल्या पद्धतीने साजरा करूया या प्रकारची आम्ही आशा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करत आहोत. शांतता समितीच्या या बैठकीमुळे गणेश मंडळांना योग्य वेळीच मार्गदर्शन मिळालं आहे. आता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याची जबाबदारी नागरिकांची आहे.
आज नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे विश्व हिंदू परिषदेच्या 61व्या स्थापना दिनानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली। नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील आनंदी सेलिब्रेशन हॉलमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या 61व्या स्थापना दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा धर्मप्रचार प्रमुख अजय निलदावार यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीराम, माता जानकी आणि बंधू लक्ष्मण यांच्या प्रतिमेची पूजा करून करण्यात आली। या प्रसंगी देशाच्या सुरक्षेसाठी आपले योगदान देणाऱ्या भारतीय सैन्यासोबतच माध्यम आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना अजय निलदावार यांनी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या गरजेवर भर दिला। या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याची प्रतिज्ञा घेतली आहे। विश्व हिंदू परिषद 1964 से अपना पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृति, हिंदू सभ्यता और हिंदू जीवन मूल्यों का संरक्षण और संवर्धन करने के लिए काम कर रही है। 1964 में श्री कृष्ण जन्माष्टमी के दिन ही विश्व हिंदू परिषद की बम्बई में सांदीपनी आश्रम में राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जी के नेतृत्व में और स्थापना हुई थी। तब से आज तक विश्व हिंदू परिषद काम कर रही है। इस भारतवर्ष में ये देश हिंदू का होने के बाद भी जो गुलामगिरी के प्रतीक है उनको नष्ट करने का काम विश्व हिंदू परिषद ने 1992 में किया। जो 350 साल का कलंक था वो 3.5 घंटों में हमने पोंछ दिया और आज उसी स्थान पर राम जी का भव्य मंदिर खड़ा है। हिंदू समाज में कुंडलिनी जागृत करने का काम विश्व हिंदू परिषद करती है। बजरंग दल के माध्यम से, दुर्गा वाहिनी के माध्यम से, मातृशक्ति के माध्यम से हिंदू युवकों को संस्कार देने का काम विश्व हिंदू परिषद कर रही है। विश्व हिंदू परिषद के माध्यम से सेवा विभाग का काम चलता है, संस्कृत विभाग का काम चलता है, समरसता का काम चलता है, जनजातीय क्षेत्रों में धर्म प्रसार का काम चलता है, मठ मंदिरों के माध्यम से जागरण का काम चलता है। ऐसे अनेक विषयों में, शिक्षा के विषयों में भी और विशेष रूप से जो हमारा हिंदू संस्कार है उसको दृढ़ीगत करने का काम विश्व हिंदू परिषद कर रही है। और जहाँ जहाँ गुलामगिरी के चिन्ह थे उसको नष्ट करके जहाँ हमारे मंदिर है उसको फिर से प्रस्थापित करना यह विश्व हिंदू परिषद का काम है, वो कर रही है। और आने वाले भविष्य में हिंदुत्व की ताकत, हिंदू की सभ्यता, हिंदू के जीवन मूल्य, वैल्यूज़, उसको फिर से समाज में प्रस्थापित करना यह काम विश्व हिंदू परिषद करेगी। और इसलिए हम संकल्पबद्ध है। हमारे लाखों लाखों कार्यकर्ता भारतवर्ष में काम कर रहे हैं। धर्मांतरण की सबसे बड़ी जो समस्या है वो चुनौती हमने स्वीकार की है और हर साल हम 3-3.5 लाख लोगों को जो हिंदू धर्म छोड़कर गए हैं उनको फिर से वापस धर्म में ला रहे हैं। इस प्रकार का काम हम कर रहे हैं। भविष्य में इससे भी ज़्यादा ताकत से ये काम हम करेंगे। और यह देश जो है ये हिंदुओं का है, इसको हिंदू राष्ट्र हमको घोषित करना है, ये हमारा अंतिम निर्णय है, ये हम करके रहेंगे। विश्व हिंदू परिषदेचा हा कार्यक्रम देशाच्या हिंदुत्वासाठी विचारधारेला आणखी बळकटी देणारा ठरला आहे। या कार्यक्रमातून हिंदू राष्ट्र निर्मितीचा संकल्प पुन्हा एकदा रूढ झाला आहे। यवतमाळमधील पुसद तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे। इसापूर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाल्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे। धरणाच्या पायलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रशासनाने धरणाचे 13 दरवाजे उघडले आहेत। यामुळे परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाला आहे। इसापूर धरणाचे 13 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आले असून 63,860 क्युसेकने पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सुरू आहे। यामुळे पैनगंगा नदीला मोठा पूर आला आहे। या पुरामुळे विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क तुटला असून पुसद हिंगोली राज्यमार्ग देखील बंद झाला आहे। पुलावर 5 ते 6 फूट पाणी असल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। या पूरस्थितीमुळे नदीकाठच्या परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। हजारो हेक्टरवरील तूर, हळद, सोयाबीन, कापूस, उडीद आणि ऊस या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत। शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत। सध्या तरी प्रशासन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू।
महाकाल कावड मंडळ, सिद्धेश्वर कावड मंडळ, बसेश्वर कावड मंडळ यांसह अनेक मंडळांनी यंदाच्या कावड यात्रांमध्ये सहभागी होत शहरात अनोखा उत्साह निर्माण केलाय. ढोल ताशांचा गजर आणि हर हर महादेवच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. या कावड यात्रांमध्ये आकर्षक देखावे साकारण्यात आले आहेत, जे भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पावसातही महादेवांच्या भक्तांचा उत्साह कायम असून ही कावड यात्रा शहरातील मुख्य मार्गावरून फिरत आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी हा धार्मिक सोहळा उमरखेडमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण करत होते. नांदेडच्या मुखेड तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. आज पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे बारहाळी मंडळात हाहाकार उडाला असून अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रानगाव, भासवाडी, सांगवी, भादवेड यासारख्या गावे पुराच्या पाण्याने वेढली गेली आहेत. हसनाळ गावामध्ये अनेक नागरिक अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाण्याची पातळी वेगाने वाढत असल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहेत. या भागातील शेतींचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पूल आणि रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. स्थानिक प्रशासन आणि मदतकार्य दल तातडीने मदत कार्यासाठी पोहोचले आहेत. धोकादायक ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे. वृद्ध नागरिकांचे स्थलांतर आधीच करण्यात आले आहेत आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. सध्या तरी मदत कार्याला वेग आला आहे आणि प्रशासनाकडून पूर्ण मदत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत आणि पुढील अपडेट लवकरच तुमच्यापर्यंत देत राहू. तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. कोहिनूर महाविद्यालय खुलताबाद येथील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संस्थेतील कथित व्यवहारावर आणि मनमानी कारभाराविरोधात जोरदार आंदोलन केले. 17 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लक्षणीय उपोषण करत त्यांनी संस्थेतील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. औरंगाबाद येथील कोहिनूर महाविद्यालयात संस्थेतील गैरव्यवहार आणि शिक्षक कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला. रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीत हे आंदोलन पार पडले. या आंदोलनात संस्थेचे अध्यक्ष मझहर खान, आसमा खान, मकसूद खान आणि माजी प्राचार्य शंकर अंबोरे यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. यासोबतच नियमबाह्य निलंबन रद्द करणे, आर्थिक गैरव्यवहार आणि सेवा पुस्तिका गायब प्रकरणाची सखोल चौकशी करणे तसेच महाविद्यालयावर प्रशासक नेमण्याची मागणीही कर्मचाऱ्यांनी लावून धरली. त्यांनी त्यांची जी काही एक सत्तेची लालसा असते आणि एक अत्यंत अहंकारी माणूस आहे की ज्याला फक्त हेच दाखवायचे की मी शिक्षण सम्राट आहे आणि हे दाखवण्यासाठी एक पदवी असताना, डॉक्टरेट मिळालेली असताना, मला वाटतं राज्यशास्त्र विषयात त्यांची डॉक्टरेट असतानाही त्यांनी अनेक पदव्या मिळवल्या. त्याच्यामध्ये लॉची एक पदवी आहे, बोगस ती बोगस आहे ते न्यायालयात सिद्धच होईल. बोगस पदव्या त्यांचं जे काही रॅकेट चालवलं गेलं ते त्यांच्या थ्रू कसं चालवलं गेलं ते पोलिसांच्या चार्जशीटमध्येच आहे. ते तिथून तुम्हाला सगळं मिळेल. आणि असा माणूस संस्थाचालक म्हणून राहण्याच्या लायकीचा आहे का, ज्याच्यावरती
ऑलरेडी ज्याला सुप्रीम कोर्टाचा अवमान केला म्हणून ज्याचं पद प्राचार्य पदाची मान्यता काढून घेतली, अशा प्राचार्यांना इथं त्यांनी जवळपास 10-15 लोक जमा करून आणले आणि त्यांनी मॅडमला सांगितले की पदभार द्या त्वरित. मॅडमनी सांगितले की मी जे काही आहे ते आमच्या कुलगुरू साहेबांचा किंवा विद्यापीठाचा जो काही आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन मी आपणास कळवते. म्हणजे त्यांनी कायदेशीर पद्धतीने अवलंब केला, यांनी दडपशाही आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही पोलिसांना बोलवलं आणि आम्हाला त्वरित मदत मिळाली आणि त्यांचा तो सगळा काही हाणून पाडला. मग ज्या माणसांची एवढी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, असे प्राचार्य आणि असे संस्थाचालक आमच्या माथी मारून आम्हालाही त्यांच्या गुन्ह्यामध्ये सहभागी करून घेत आहेत. एक रॅकेट चालवलं जाते. आम्ही इथं गुन्हेगार निर्मितीचं काम नाही करत आहे. आम्ही इथे उज्ज्वल भारताचं जे काही फ्युचर आहे ते फ्युचर घडवण्याचं काम आम्ही इथं करतोय. ते पण अपुऱ्या भौतिक सुविधा आहेत इथे, तरी सुद्धा आम्ही ते काम आमचं सक्षमपणे करतोय. यावेळी बोलताना डॉक्टर प्रज्ञा काळे यांनी 2016 साली आपली बेकायदेशीर बडतर्फी झाल्याचा आरोप केला. मजार खान यांनी केलेल्या बेकायदेशीर मागण्यांना नकार दिल्याने आपल्याला मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला, असे त्या म्हणाल्या. यांनी कर्मचारी जे इथले आहेत त्यांना कधी प्रगल्भतेने विचारच करू दिला नाही की कायदा तुमच्यासाठी आहे. त्याने हेच सांगितले की 30(1) नुसार मला अल्पसंख्याक दर्जाची मला जी आहे ती पूर्ण प्रोटेक्शन मिळालेलं आहे आणि याच्यामध्ये तुमचं ना कुठलं न्यायालय काही करू शकतं ना काही करू शकतं, कारण मला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त आहे. तर सर्व मीच आहे. जे पण काही ते करेल ते मीच करेल. तुमचं पदोन्नती करायची असेल, कोणाची नोकर भरती करायची असेल आणि कोणाला काढायचं असेल ते सुद्धा मीच आहे. ह्या सगळ्या दबावामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्या गेली. रात्रपाळी लावा नॉन टीचिंगच्या स्टाफची म्हणून मॅडमवरती दडपण आणल्या गेलेले एका जेव्हा त्या प्रभारी प्राचार्य होत्या म्हणून, आणि त्यांच्या घरचे वॉशरूम साफ करण्यापासून आमच्या नॉन टीचिंगच्या स्टाफने काम केलेलं आहे. त्यांची मुलं सांभाळलेली आहेत. हे सगळं काही जे आहे ते बेकायदेशीर आहे. म्हणजे हे त्यांच्याचकडनं ऐकायला मिळालं म्हणून आपल्या समोर मी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हे सगळं काही मांडतीये. आणि मग या दडपणामध्ये असलेला जो आहे की ज्याचा पगार थांबतो, ज्याची EMI थांबतात, तो त्या साहेबाचं ऐकणारच. त्यांनी इथं सांगितलं सामुदायिक फाशी घ्या, कुटुंबाला आणून इथं दोऱ्या घ्या, इथं हे करा, मला ते काही सांगू नका. अल्पसंख्याकाच्या नावाखाली निव्वळ शोषण केलेलं आहे. महिलांचं शोषण म्हणजे महिलांकडे बघण्याची दृष्टी इतकी घाणेरडी आहे. आवाज करणारी महिला कशी दाबली जाईल हे तो बघतो आणि त्याला मदत करणारे तसेच लोक आहेत. डॉक्टर निलेश देवगावकर यांनी प्राचार्य डॉक्टर कमरुनिसा बेगम यांचे निलंबन रद्द करण्याची मागणी केली. तर डॉक्टर बेगम यांनी मजार खान यांच्या कारभाराखाली दडपशाही वाढल्याचे आणि विरोध केल्यास निलंबनाची धमकी दिली जात असल्याचा आरोप केला. त्यांनी आपली सर्व्हिस बुक फाडण्यात आल्याची धक्कादायक माहितीही दिली. या आंदोलनात डॉक्टर कमरुनिसा बेगम, डॉक्टर शेख मोहम्मद आरिफ, डॉक्टर सुभाष गीते, डॉक्टर मोहम्मद हनीफ यांच्यासह अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्व मागण्यांची दखल घेत उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक रणजित सिंह निंबाळकर यांनी उपोषणस्थळी भेट दिली आणि मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. 2000 पासून ह्या महाविद्यालयामध्ये ज्युनियर क्लर्क ते अधीक्षक ह्या पदापर्यंत मी सलग 23 ते 24 वर्ष सर्व्हिस केली. त्याच्यामध्ये 2018 नंतर प्रज्ञा काळे मॅडमला 2016ला विनाकारण काही कारण नसताना 2016 ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांनी विनाकारण नियमबाह्य त्यांनी निलंबन केलं. तसं मी GDला पण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी एक निवेदन दिलेलं आहे. निवेदनमध्ये GDला पण त्याच्यात उल्लेख केलेला आहे प्रज्ञा काळे मॅडमचा. तसं झाल्यानंतर त्यांना प्रज्ञा काळेंच्या केसमध्ये मी त्यांना मदत केली नाही. विशेष म्हणून इथे कल्पना राठोड म्हणून एक मॅडम होत्या, API म्हणून, त्यांच्याकडे तो चार्ज होता आणि मी एक राठोड आहे, ते आमची पाहुणी होती, म्हणून मी त्यांना मदत करावी प्रज्ञा काळे मॅडमच्या केसमध्ये, प्रज्ञा काळे मॅडमच्या विरोधात त्यांना मदत करावी असं त्यांचा आग्रह होता मला. पण मी ते केलं नाही. ते केलं नसल्यामुळे त्यांनी तिथून मला थोडंसं टार्गेट करणं सुरू केलं. नंतर 4 महिने पगार 2018मध्ये 4 महिने पगार बंद होता सगळ्यांचा. त्यावेळेस मी त्यांना थोडंसं धमकावलं तर ह्या लोकांचा पगार, त्याच्यामध्ये माझाही पगार होता, त्याच्यामुळे सगळ्यांना पगार रिलीज करा या हिशोबाने मी त्यांना थोडंसं धमकी दिली आणि थोडंसं बोललो. तर त्यांना तो राग होता. त्या रागानुसार त्यांनी मग मला थोडंसं तो टार्गेट करावा लागला. टार्गेट करता करता मग काही दिवस मी थोडंसं शांत बसलो. माझ्या परिवाराचा विचार करून खूप सहन केलं. सहन केल्यानंतर त्यांनी 8 फेब्रुवारी 2021ला कर्मचाऱ्यांच्या एका मोबाईलवरून मला फोन केला आणि मी फार सभ्य भाषेत बोललो त्यांना. त्याच्या रेकॉर्डिंग पण व्हायरल झालेली आहे क्लिप.
आणि त्यांनी विलासराव देशमुख त्या म्हणजे ज्यांनी महाविद्यालय दिले 2000ला त्यांना शिवीगाळ, माझ्या हिंदू देवाबद्दल त्यांनी अपशब्द वापरला. मी काहीच बोललो नाही. मी त्यांना सर 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 म्हणतो. नंतर शेवटी माझ्या आई वडिलांवर त्यांनी आई बहिणीवर शिव्या दिल्या. त्यावेळेस मी त्यांना कॉलेजला येऊन त्यांना अक्षरशः माझ्याबरोबर भांडण झालं. भांडण झाल्यानंतर काही दिवस मला वरिष्ठांनी सांगितलं माझ्या की ठीक आहे, तुझं काही अजून सर्व्हिस जास्त झालेली नाही आहे, तू काढून घे. म्हणून मी विनाकारण म्हणजे एवढं अंडर प्रेशरमध्ये राहून मी माझं परिवाराचा विचार करून मी थांबलो. आणि नंतर मग 2023ला त्यांनी मला काढण्यासाठी, विशेष म्हणजे मला निलंबित करावं यासाठी त्यांनी शंकर आंभोरीची नियुक्ती केली. शंकर आंभोरीची नियुक्ती केल्यानंतर काही दिवस थोडेफार 2 महिना 1.5 महिना थोडेसे व्यवस्थित राहिले आणि शंकर आंभोरीने त्याचं जो आहे तो डाकूच आहे, तो सगळ्यांना माहिती आहे, पण त्याने तो त्याचा डाकूपणा दाखवायला सुरुवात केला. आणि नंतर मग मला सांगितलं, त्यांनी मला निलंबनाचं पत्र दिलं, फक्त एकच पत्र दिलेलं ते आहे माझ्याकडे. ते दिल्यानंतर मी काही काळ शांत बसलो. शांत बसल्यानंतर त्यांनी शंकर आंभोरेंनी स्वतः मला सांगितलंय की त्यांनी मला सांगितलेलं आहे की एक अनुसूचित जातीची महिला कुठलीही महाविद्यालयाची असेल किंवा बाहेरची असेल त्यांना लावून तुमच्यावर विनयभंगाची आम्ही गुन्हा दाखल करू. मी अधीक्षक असल्यामुळे माझ्याकडे कुठलाही कर्मचारी येत होता आणि माझ्याकडे पाठवणार त्यांची बायको असेल किंवा कोणी तरी करणार होते ते. आणि त्यांनी स्वतः सांगितलं होतं की तुझ्यावर असं गुन्हा दाखल करू की म्हणजे बलात्काराचा गुन्हा दाखल करणार होती माझ्यावर. आणि मग त्यावेळेस मी विचार केला, माझ्या परिवाराशी संबंधित माझ्या मुलाबाळांना विचार केला की असं माझ्याबरोबर होणार आहे, काय करायचं. त्याच्यामुळं मग माझ्या परिवारानं सांगितलं की आपण माघार घेऊ, आपण निघून जाऊ. कारण की बदनाम होऊन बाहेर पडण्यापेक्षा मी माझं व्यवस्थित म्हणजे दूषित वातावरणापासून मी VRS घेण्यास पसंत केला. आणि त्याच्यामध्ये मला हे केल्यानंतर आमचे एक सहकारी होते चंद्रकांत सिरसाट म्हणून, त्यांनी तर त्यांना धमकी देऊन शंकर आंभोरे त्यांना सतत धमकी देत होता की संजय राठोडसारखं करायचं का, संजय राठोडसारखं करायचं का. म्हणून बिचारा तो प्रेशरमध्ये येऊन अटॅकनं वारला आणि त्याचा परिवार आज कॉलेजमध्येच वारला, कॉलेजमध्ये ऑन ड्युटी. हे सगळं थांबायला पाहिजे. आणि सगळे बेकार जे कर्मचारी आहेत बिचारे, सगळे प्राध्यापक कर्मचारी जे सगळे व्यवस्थित काम करतात, मला चांगला अनुभव आहे आणि काहीच विनाकारण त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. आज या ठिकाणी कोहिनूर शैक्षणिक संस्थेमध्ये आलो असता या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण प्रमुख मागण्यासंदर्भात ठेवण्यात आलेलं आहे. त्या निमित्ताने या ठिकाणी संपूर्ण भारतीय जनता पार्टी खुलताबाद तालुका आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या संस्थेने वेळोवेळी आमदार साहेबांना या ठिकाणी होत असलेला गैरकारभार, होत असलेला अन्याय वेळोवेळी आमदार साहेबाकडे आमच्याकडे मान्य केली आणि आमदार साहेबांनी राज्यपालांना पत्र देऊन या ठिकाणची चौकशी केली. आणि या संस्थेचे अध्यक्ष मदर खान, आसमा खान, मकसूद खान यांनी ज्या प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांची, शिक्षकांची जी छळवणूक केली त्या संदर्भात या ठिकाणी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि या शिक्षकांच्या या संस्थेच्या कारभाराबद्दल उच्चस्तरीय चौकशी होऊन या ठिकाणी त्यांचं निलंबन व्हावं व या ठिकाणी येण्यासाठी या अध्यक्षाला, सचिवाला या ठिकाणी थांबण्यात यावं व या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे. आणि या संस्थेचे जे प्राध्यापक, शिक्षक जे न्यायालयीन लढा लढत आहे किंवा ज्या मागण्या मागत आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमचा सर्वांचा या ठिकाणी त्यांना पाठिंबा आहे. कोहिनूर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने संस्थेतील गैरप्रकाराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित झाले असले तरी या मागण्यांवर पुढील काळात काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातून येत आहे, जिथे हक्कासाठी सामान्य नागरिकांना आमरण उपोषण करावं लागत आहे. हिस्सा पाथरळ गावात गायरान जमिनीवरील भूखंड आणि रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात गावकरी रस्त्यावर उतरले आहेत. लोकशाहीमध्ये जनतेच्या मागण्या ऐकून घेतल्या जातील अशी अपेक्षा असताना स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतरही न्याय मिळवण्यासाठी त्यांना हा लढा द्यावा लागतोय. नेमका काय आहे हा वाद, पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. मुदखेड तालुक्यातील हिस्सा पाथरड येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावकरी गेल्या 4 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.
हा भाग भाजपाच्या आमदार श्रीजा चव्हाण यांच्या मतदारसंघात येतो. उपोषणकर्त्यांचा मुख्य आरोप आहे की ग्रामसेवक संतोष बिस्मिल्ले यांनी गायरान जमिनीवरील भूखंड देण्याच्या नावाखाली अनेक ग्रामस्थांची फसवणूक केली आहे. प्रत्येक भूखंडासाठी 15 ते 20 हजार रुपये घेऊनही अनेक सामान्य नागरिकांना भूखंड दिला जात नाही. याउलट काही विशिष्ट लोकांना एकाच वेळी 4-5 भूखंड दिल्याचेही आरोप आहेत. याशिवाय रोजगार हमी योजनेतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. शासनाकडून 100 दिवसांचा रोजगार देण्याचा नियम असतानाही गावात कामाची गरज असलेल्या नागरिकांना काम देण्यात आलेले नाही. त्याऐवजी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याच घरातील व्यक्तींना कामगार म्हणून दाखवून या योजनेतील निधींचा गैरवापर केल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे. अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल माझ्यासाठी तरी, कारण की स्वाभिमानी ज्यावेळेस आपण म्हणतो की आज भारत स्वतंत्र झालाय आणि त्याच दिवशी मला 14 ऑगस्टला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं, हे आमच्यासाठी खूप दुर्दैव आहे. आमच्या गावाचं दुर्दैव म्हणतो की ही माझी हेडलाईन किंवा माझी बातमी गावाच्या बाहेर जायला नको होती, माझ्या गावाचं नाव बदनाम व्हायला नको होतं. पण या स्थानिक प्रशासनानं, या इथल्या व्यवस्थेनं याला भाग पाडलं आणि या ठिकाणी सर्वात मोठा म्हणजे एक ग्रामसेवक या ठिकाणी लोकांना सांगतो की तुम्हाला गायरानमध्ये प्लॉट देतो, 15,000 रुपये द्या, या ठिकाणी घ्यायचं असेल, या चौकामध्ये घ्यायचं असेल किंवा याला 3 रस्ते येतील, 2 रस्ते येतील, अशी जी दिशाभूल करून किंवा ते लोकेशन दाखवून त्या लोकेशननुसार 15,000, 20,000 हजार रुपयापर्यंत या ठिकाणी रक्कम घेतली. 10 ते 15 वर्ष लोकांना झुलवत राहिला की आपल्याला त्या ठिकाणी रस्ते टाकायचे, आपल्याला नाल्या टाकायच्या, त्या ठिकाणी लाईन वळायची आणि प्लॉटिंग एकदम व्यवस्थित टाकून सर्वच गावासाठी आपल्याला प्लॉट द्यायचे. आणि त्याच्यावरती भोळ्या गावातल्या जनतेनं, एक अशिक्षित लोक असतात गावामध्ये, शेतकरी बांधव असतात, शेतामध्ये दिवसभर काम करतात आणि आपल्याकडे पैसे नसतात म्हणून ते काय करतात की 15-20 हजार रुपयामध्ये प्लॉट मिळत असेल तर कोणी आशेपोटी कोणालाही विश्वास ठेवून देतं. आणि त्याच्यामध्ये आपल्या इथं 15 वर्षे जर तो ग्रामसेवक काम करत असेल आणि त्याने विश्वास दिला तर का बरं नाही ठेवावं. जवळपास माझ्याकडे 100 ते 150 लोकांची यादी आलेली आहे की एवढ्या लोकांकडनं त्यांना फ्रॉड करून पैसे घेतले आणि प्लॉट देतो म्हणून आश्वासनं दिलेले आहेत. तर हे सर्वस्व याला जबाबदार संतोष देशमिल्ले म्हणून माझे ग्रामसेवक असतील, आमच्या इथं जे पहिले ग्रामसेवक होते ते. आणि याच्या संदर्भामध्ये मी वारंवार विनंती केली किंवा हे नमुना नंबर 8 आहे. उदाहरणार्थ मध्ये माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की ग्रामपंचायतला नमुना नंबर 8 देण्याचा किंवा त्या ठिकाणी प्लॉट लावून देण्याचा कसलाही अधिकार नाही. मुळात हेच ग्रामपंचायतचं, आमचं ग्रामस्थांचं दुर्दैव आहे की त्या ठिकाणी आम्हाला माहीतच नाही. आम्ही लोकप्रतिनिधी झालोय, लोकांनी आमच्यावरती जबाबदारी दिली, पण आम्ही त्या जबाबदारीला सक्षम आहोत का सांभाळण्यास, हाही प्रश्न उद्भवतो त्या ठिकाणी माझ्या मते. कारण का, जर ग्रामपंचायतला अधिकारच नसतात तर कसल्या पद्धतीनं ते प्लॉट नमुना नंबर 8 दिले जातात. आणि त्या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की गायरानमध्ये दिले जातात, परत त्याच्यावरती गट विकास अधिकाऱ्याचा म्हणजेच BDO साहेबांचा शिक्का मारून दिले जातात. तर BDO साहेबांचा काय रोल येतो ग्रामपंचायतमध्ये? नमुना नंबर 8चा उत्तर काढण्यासाठी ग्रामसेवकांची, सरपंचाची, उपसरपंचाची भूमिका असते. तो एक नमुना नंबर 8 म्हणजे भोगवतदार म्हणून, किरायाना म्हणून ती जागा जरी दिली असेल तर हे तिघं ग्रामपंचायतमध्ये, ग्रामसेवकमध्ये किंवा असा काही ठराव घेऊन ते देऊ शकतात. पण असं लिगली कुठेही देता येत नाही. तर हे पूर्ण बोगस काळा कारभार आहे आणि त्याच्यावरती निश्चित कारवाई शासन करेल अशी अपेक्षा आहे माझी. सतत 4 दिवस उपोषण केल्यामुळे एका उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडली, ज्यामुळे त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर पंचायत समितीचे कर्मचारी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख, संदीप कुमार देशमुख, बालाजी पाटील शिंदे आणि गावातील ज्येष्ठ नागरिक यांनी पुढाकार घेऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. प्रशासनाकडून या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि गावात ग्रामसभा घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या अटी मान्य केल्यावर तात्पुरते हे आंदोलन थांबवण्यात आले आहे. तर सर, आमचं 72 गावाची आमचं स्थलांतरित झालेलं आहे आणि त्या काळामध्ये फक्त आमची ती 110 प्लॉट दिलेले होते आणि राहिलेली जागा जी आहे आता गायरांची, त्याच्यावर लोकांनी काही जण प्लॉट असून सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमणासाठी खूप दिवसापासून कोणाकोणाची मागणी होती. मात्र शेवटी काय झालं, या लोकांनी त्याला प्रतिसाद न दिल्यामुळं ते आता उपोषणाला बसायची वेळ आली आमच्या माधव पाटलाकडे आणि ते उपोषणाला बसायची वेळच याची नव्हती. मात्र आता आम्ही त्यांना असं ग्रामपंचायतीतर्फे लेखी हे पत्रक दिलेलं आहे
की त्या पत्रामध्ये ठरलेल्याप्रमाणे आम्ही त्यांना प्रशासनाला आपल्या गाववाल्याला सगळ्याला विश्वासात घेऊन गावकरी मंडळाला ते विषय त्यांचा ग्रामसभेमध्ये ठेवून त्या विषयाला अनुसरून आम्हाला जे आमच्या ग्रामपंचायततर्फे जे सहकार्य लाभेल त्याला आमचं त्यांच्या वतीने सुद्धा सहमत राहील, आम्ही सर्वजण सहमत राहू आणि एवढं त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवावा आणि सर्व गावकरी मंडळीची विनंती आणि आमची ग्रामपंचायतीची विनंती मान्य करावी ही आमची अपेक्षा आहे आणि ते मान्य करतील ही आम्हाला 100% खात्री आहे. म्हणून एवढं मी बोलू शकतो. आता लास्टचा उपाय काय आहे? लास्टचा उपाययोजना लाडसा उपाययोजना म्हणजे नितीश सर आता पहिले प्लॉट दिलेले आहेत, आता नंतर ज्या घरामध्ये मेंबर वाढलेले आहेत, नंतर पहिला आमच्या आजोबाला दिले होते, नंतर आमच्या वडील वडिलांना नंतर 2-2, 3-3 लेकरं झालेली आहेत. त्याच्यानंतर आता त्यांना जागेची कमतरता भासत आहे. याच्याप्रमाणे आता समजा की आता ज्याला पहिला प्लॉट 40/60चा आहे, आता जे ग्रामपंचायतमध्ये ठरेल किती बाय किती प्लॉट ठरेल ते आता प्रशासनाच्या लोकांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायत एकत्र बसून त्याचे जे प्लॉट ठरेल त्याप्रमाणे प्रत्येकाला 110 प्लॉटवाले आहेत, असे 110 प्लॉटवाल्यांना एक प्लॉट द्यायचा आमच्या त्यांची मागणी आहे उपोषणकर्त्याची. ती मागणी आम्हाला सर्व कमिटी आम्ही बसले, आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये हे मान्य आहे म्हणून आम्हाला सुद्धा त्याची योग्य वाटली मागणी आणि त्याच्या मागणीला आम्ही सहमत झालेलो आहोत आणि त्याच्या मागणीप्रमाणे सगळं कारवाई होईल. त्याने एक आरोप केलाय मोठा की प्रशासनावर केला की ग्रामपंचायतीवर केला. आता सर आपलं ग्रामपंचायत असल्यामुळे आता प्रशासनाच काय आता ग्रामपंचायत करील तर प्रशासन हलेल ना. प्रशासनाला ग्रामपंचायत निर्णय जर घेतला तर याच समजा गावकरी ते गावानं केलं तेच होणार आहे ना शेवटी. खरं त्या आरोपीवर गुन्हे दाखल होतील का? पण सर दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील ना. हा दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल. चौकशी आणि चौकशी करणार का तुम्ही गाववाल्या? आता पोलीस चौकशी मागणी केलेली आहे सर. दुसरे विषय आहेत त्या रोजगार हमीमधले त्या विषयाला आता कायदेशीर बाबीमध्ये त्यांना अधिकारी लोकांना जर चौकशी अधिकाऱ्यांना जर दोषी ठरलं तर दोषी जर वाटले तर त्यांच्यावर कारवाई होईल ना. तुम्ही पाठपुरावा करणार? हो सर, आम्ही ग्रामपंचायतून जे लागतील उपोषणकर्त्याला सहकार्य ते आम्ही करायला तयार आहोत. आता उपोषण स्थगित होणार आहे, आता या काय कोणत्या कारणावर होणार आहे? आता सर त्यांनी आता मागणी आता ते आता 110 लोकांना 110 प्लॉट द्यायचा असं त्याच्या अर्जामध्ये आम्ही नमूद केलं आहे. तो विषय आम्ही ग्रामसभेमध्ये ठेवणार आहोत. ते ग्रामसभेमध्ये एकच विषय राहणार ते आणि ते विषय आम्ही पारित करून त्याचा पाठपुरावा महसूल विभागाकडे, ग्रामविकास विभागाकडे, बीडीओ साहेबांकडे देऊन त्याचा पाठपुरावा आमची ग्रामपंचायत करेल. आणि गेल्या 4 दिवसांपासून चाललेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाने अखेर गावकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली आहे. आता खऱ्या अर्थाने दोषीवर कारवाई होते का आणि गावकऱ्यांना न्याय मिळतो का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. कामरगाव ग्रामपंचायत हद्दीत हर घर नळ योजना राबविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात गावातील नागरिक त्रासले आहेत. अनेक वर्षांपासून हे काम सुरू असून आजही पूर्ण झालेले नाही. मेन रोड आणि आतील रस्त्यावर पाईपलाईनसाठी खणकाम करण्यात आले, मात्र रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्याने गावात मोठमोठे खड्डे पडले आहेत. परिणामी नागरिकांना रोज चिखल आणि असुविधेला सामोरे जावे लागत आहे. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव ग्रामपंचायत अंतर्गत हर घर नळ ही योजना राबविण्यात आली आहे. परंतु या योजनेअंतर्गत चाललेले काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे. गावातील मुख्य रस्त्यांवर जेसीबीने खणकाम करून पाईपलाईन टाकण्यात आली आहे, मात्र केवळ 4 ते 5 इंच खोलीवरच पाईपलाईन बसविण्यात आली आहे. यामुळे रस्ते पूर्णपणे फोडले गेले आणि आज मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. या योजनेमुळे हर घर नळ या घोषणेच्या ऐवजी हर घर चिखल अशी स्थिती निर्माण झाल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. गावात बसवलेल्या बोरवेलच्या नळांमधून येणाऱ्या पाण्यात अतिरिक्त क्षार असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या पाण्यामुळे लहान मुले व वृद्ध नागरिक आजारी पडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतने वारंवार शासन व अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करूनही काही तोडगा निघालेला नाही. सध्या गणेशोत्सव जवळ येत असल्याने चिखलमे रस्त्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात हाल सोसावे लागत आहे. हे काम SM कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे, मात्र कंपनीकडनं केवळ उडवाउडवीचे उत्तर दिले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने लक्ष घालून हे काम पूर्ण करावे, तसेच प्युअर ब्लॉकचे फोडलेले रस्ते त्वरित दुरुस्त करावेत अशी नागरिकांची मागणी आहे. गावकऱ्यांनी जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख आणि कारंजा मानोरा मतदारसंघाचे आमदार सई डहाके यांना तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे. कामरगावमध्ये हर घर नळ ही योजना लोकांसाठी लाभदायी ठरायला हवी होती, पण आजच्या घडीला तीच नागरिकांसाठी डोकेदुखी बनली आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून हे काम पूर्ण करावे अशी मागणी आता जोर धरीत आहे.
हर हर महादेवाच्या गजरात माहूर नगरीत श्रावण मासाच्या शेवटचा सोमवार भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आलं. हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शहरात उत्साह, भक्तिभाव आणि जयघोष यांचं अद्वितीय दर्शन घडलं. या यात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण माहूर सजलं होतं आणि प्रत्येक रस्त्यावर धार्मिक वातावरणाची उंची अनुभवायला मिळाली. माहूर शहरात आयोजित कावड यात्रेने संपूर्ण शहरात भक्तिभावाचे वातावरण रंगून गेले होते. सकाळी सर्वप्रथम दिगंबर जोशी यांनी स्थानिक कपिलेश्वर मंदिरात सपत्नीक महादेवाचा अभिषेक करून यात्रा सुरू केली. यानंतर सकाळी 10 वाजता भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष, नगरसेवक गोपू महामुने आणि ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान यांच्या हस्ते विधिवत पूजा पार पडल्यानंतर वाजत गाजत आणि हर हर महादेवच्या प्रचंड जयघोषात कावड यात्रेला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या नामफलकाला 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर ही यात्रा मिरवणूक मार्गाने पुढे सरकत वसंतराव नाईक चौकात पोहोचली. येथे सेवालाल महाराज समितीच्या वतीने शिवभक्तांकरिता उपवासाचा फराळ आणि फळांचे वाटप करण्यात आले. कावड यात्रा पुढे कैलाश टेकडीकडे रवाना झाली. यावेळी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि सडा घालून यात्रेचे स्वागत करण्यात आले. या यात्रेत पुरुष, महिला आणि युवक युवतींचा संपूर्ण सहभाग होता. विनोद पाटील सूर्यवंशी, नितेश राठोड, नंदू कोलप्पा, जयंत गिर्रे, बालाजी गेटवाल, अमित येवतीकर, मंगेश सूर्यवंशी, योगेश परसावडे, संतोष वर्मा, रवी मुकटे, शिवदत्त परसावडे, विकी सुने, आशुतोष कुंबरे, शैलेश दवणे, सुनील सूर्यवंशी, आनंद महाराज मरवाडे, संतोष तामखाणे, कालिदास नैताम, सागर येतुजवार, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष पद्मा गिरे यांच्यासह असंख्य शिवभक्त या यात्रेत सामील झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी कावड यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. विनोद सूर्यवंशी, नितेश राठोड, बालाजी गेंटलवार यांच्यासह अनेक शिवभक्तांनी यशस्वी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. हर हर महादेवाच्या घोषणांनी संपूर्ण माहूर नगरी दुमदुमून गेली आणि यात्रेच्या भव्यतेने श्रावणातील शेवटचा सोमवार अविस्मरणीय ठरला. माहूर नगरीतील ही भव्य कावड यात्रा म्हणजे भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि धार्मिक परंपरेचं जिवंत उदाहरण होतं. हर हर महादेवाच्या जयघोषात साजरा झालेल्या या यात्रेने पुन्हा एकदा माहूरचं आध्यात्मिक वैभव उजागर केला आहे. आज आपण पाहणार आहोत धामणगाव रेल्वे येथील नुकत्याच झालेल्या गोगाजी नवमीच्या भव्य उत्साह. यावर्षीच्या मिरवणुकीत खाटू श्याम बाबांच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चला थेट धामणगाव रेल्वेवरून आमचे प्रतिनिधी संतोष वाघमारे यांच्याकडून सविस्तर माहिती पाहूया. गोगाजी, ज्यांना जाहीर पीर, जाहीर चौहान आणि बागडवाला या नावांनीही ओळखले जाते, हे उत्तर भारतातील एक लोकप्रिय लोकदेवता आहे. त्यांना राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, जम्मू आणि गुजरात यांसारख्या अनेक राज्यांमध्ये पूजले जाते. ते एक महान योद्धा, संत आणि सर्पदंशांपासून रक्षण करणारे म्हणून ओळखले जातात. राजस्थानमधील ददरेवा येथे त्यांचे राज्य होते आणि त्यांचा प्रमुख शस्त्र भाला होता. अशी मान्यता आहे की ते आपल्या भक्तांचे आपत्तींपासून संरक्षण करतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धामणगाव रेल्वे येथे वाल्मिकी मेहतर समाजाने गोगाजी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी या उत्सवाला सुरुवात होते आणि ही पूजा 1.25 महिना चालते. गुरुपौर्णिमेपासून भक्तजन चप्पल घालत नाही आणि दाढीही करत नाही. या काळात रोज गोगा मेडी येथे भजन पूजन केले जाते. गोगा नवमीच्या दिवशी महिला, पुरुष, युवक युवती मोठ्या उत्साहाने नाचत गाजत मिरवणूकमध्ये सहभागी होतात. या मिरवणुकीत सर्व जाती धर्मांचे लोक सहभागी होऊन गोगाजींचे पूजन करतात. या वर्षीचे सर्वात मोठे आकर्षण होते श्री खाटू श्याम बाबांचा अप्रतिम देखावा, ज्याने सर्वांचे मन जिंकलेत. हा देखावा पाहण्यासाठी शहरातून हजारो नागरिकांनी गर्दी केली होती आणि त्यामुळे या उत्साहाला एक विशेष रंगत आली. तर हा होता धामणगाव रेल्वे येथे साजरा झालेल्या गोगाजी नवमीच्या उत्सवाचा अद्भुत देखावा. गोगाजीवरील श्रद्धा आणि भक्तीचा हा सोहळा खऱ्या अर्थाने एकतेचे प्रतीक ठरला. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. अमरावती येथील पुराणे चावल ग्रुपने 15 ऑगस्ट 2022 रोजी 8 ते 10 सहकाऱ्यांच्या सहकार्याने स्थापना केली होती. सुरुवातीला छोटासा हा व्हॉट्सअप ग्रुप आज 32 कुटुंबाचा सामूहिक परिवार बनला आहे. ग्रुपने सदैव समाजातील गरजूंना मदत करण्यावर लक्ष केंद्रित केले. यामध्ये सिनियर सिटीजन होम मध्ये विनामूल्य सेवा, वृद्धांच्या सोबत वेळ घालवणे, धूप काळात थंड पाणी वाटप,
गरजूंना नाश्ता असे अनेक कार्य समाविष्ट आहेत. यावर्षी ग्रुपने तृतीय वर्धापन दिन एक वेगळ्या आणि अर्थपूर्ण पद्धतीने साजरा केला. अमरावती येथील हिंदू स्मशान संस्था येथे सहकुटुंब महिला आणि पुरुष सहभागी झाले. सर्वप्रथम तिरंग्यास सामूहिक सलामी देऊन राष्ट्रगीते गायले. तत्पश्चात संस्थेची स्वच्छता केली. जमिनीत पडलेल्या लाकडांचे भंडारात आयोजन केले आणि संस्थेला नायलॉन प्लास्टिकच्या 30 खुर्च्या, एक स्टील अलमारी, 10 झाडू खराटे देऊन मदत केली. अखेर सर्व सदस्यांनी मृतात्म्यांना 2 मिनिट मौन धारण करून श्रद्धांजली अर्पित केली. हिंदू स्मशान संस्था अध्यक्ष RB अटल, ट्रस्टी मुंदडा आणि अन्य सदस्यांनी या कार्याची खूप प्रशंसा केली. ग्रुपच्या सदस्यांनी आपले गुरु स्वर्गीय श्यामभाऊ ओझा यांचे स्मरण करत समाजसेवेची ही नवीन प्रेरक उदाहरण घडवून आणले. यामध्ये विशेष योगदान निवृत्त न्यायाधीश अनिल मानकर अकोला आणि चंद्रकांत कामाविजदार लंडन यांचे, तसेच दीपेंद्र मिश्रा, वल्लभ पेटकर, नितीन राजपूत, लाला जयस्वाल, चंद्रशेखर काळे, पप्पू फुकटे यांनी जोरदार मेहनत घेतली. धाणे तालुक्यातील चिखली गावातील मेन रोड अत्यंत खराब स्थितीत होता. रुग्णांना रुग्णालयात नेताना वाहनांना होणारा त्रास पाहून गावातील युवकांनी ठरवले की ती स्वतः पुढे येऊन या समस्येवर उपाय करतील. भारतीय जनता पक्षाचे आमदार केवलराम काळे यांना ही माहिती देण्यात आली असली तरी रोडवरील खड्ड्यांवर कोणताही उपाय झालेला नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध झालेली नाही. यामुळे गावातील नागरिक आणि युवकांनी एकत्र येऊन श्रमदान करून खड्डे भरणे सुरू केले. या उपक्रमात दीपेश पाटोरकर, साजन तारकर, दुर्गेश मावस्कर, अमृतलाल कस्तुरे, मंगेश यादव, प्रकाश कस्तुरे, सुधीर पाटोरकर, दीनदयाळ कस्तुरे, संदीप मेटकर आणि अमन सैलेकर यांचा समावेश होता. या कार्यातून त्यांनी फक्त रस्त्याचे उद्ध्वस्त झालेले खड्डे भरले नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराची पोलखोल देखील केली आहे. हा उपक्रम गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षावरही एक महत्त्वाची टीका आहे. चिखली गावातील या युवकांनी दिलेली प्रेरणा दाखवते की समाजातील समस्या सोडविण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून राहणे आवश्यक नाही, स्थानिक नागरिक स्वतः पुढे येऊन समस्या सोडवू शकतात. बुलढाणा जिल्ह्यातील आडोड या पूर्णवसिक गावात रस्ता मिळविण्यासाठी गावकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाच्या पूर्णा नदीत जलसमाधी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनात विनोद पवार यांनी उडी घेतली, पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ते वाहून गेले आणि त्यांच्या जीवावर पडली. ग्रामस्थांनी अनेकदा प्रशासनाकडे निवेदन दिले होते, परंतु प्रशासनाने गंभीरता दाखविली नाही. त्यातून या भयानक घटनेची शक्यता लक्षात आली नाही. संतप्त गावकऱ्यांचा आरोप आहे की शोध मोहीम सुरू करण्यातही 2 तासांचा उशीर झाला. रविवारी 30 तासांच्या शोध मोहिमेनंतर इंडिया रेस्क्यू टीमला विनोद पवार यांचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये संताप आहे आणि प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी जोर धरीत आहे. गावकऱ्यांनी आंदोलन करताना आपल्या गावाला रस्ता मिळावा असा स्पष्ट उद्देश व्यक्त केला होता, परंतु प्रशासनाने लवकर दखल घेतली नाही. त्यामुळे हा जीवघेणा अपघात घडला. आता सरकार आणि प्रशासनाला गावकऱ्यांचे प्रश्न गांभीर्याने घेतले पाहिजे अशी मागणी केली जात आहे. तर आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, नागपूर जेटीबीएल सेट बॉक्स नंबर 469 आणि एसएन सेट बॉक्स नंबर 51, तर अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तर या सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडीसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.